लोकसभा निवडणूक 2024 चांगलीच चर्चेत आली। मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा निकालावरून चांगलंच रान पेटलंय। निवडणुकीत ईव्हीएमचा फ्रॉड झाला का? कीर्तिकर, वायकर आणि ओटीपीचं प्रकरण नेमकं काय आहे? एक फोन आणि निकालच बदलला। नेमकं काय घडलंय? चला जाणून घेऊया। 4 जून 2024 मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल। या रात्री 9:30 वाजेपर्यंत या मतदारसंघाचा निकाल स्पष्टच झाला नव्हता। सुरुवातीच्या मतमोजणी फेरीत शिंदे गटाचे रवींद्र वायकर आघाडीवर होते, पण त्यानंतर ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांनी आघाडी घेतली आणि त्यांना 2000 मतांनी विजय घोषित करण्यात आला। ज्यांनी पोस्टाच्या माध्यमातून मत दिलं म्हणजेच पोस्टल मतांमध्ये ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर 2100 मतांनी आघाडीवर होते। यामुळे रवींद्र वायकरांनी पोस्टल मतांच्या फेर मतमोजणीची मागणी केली। या फेर मतमोजणीत रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमच्या मतमोजणीतही कीर्तिकर आणि वायकर यांच्यात 1 मताचा फरक होता। कीर्तिकर यांना 4,09,95 मतं होती, तर रवींद्र वायकर यांना 4,09,94 मतं होती। पण पोस्टल मतांच्या मतमोजणीनंतर वायकर विजयी असल्याचं घोषित करण्यात आलं। एकूण 3049 पोस्टल मत होती, त्यापैकी कीर्तिकर यांना 1500 तर वायकर यांना 1549 मतं मिळाली। अमोल कीर्तिकर यांचा केवळ 48 मतांनी पराभव झाल्यानं मतमोजणी दरम्यान काहीतरी गोंधळ झाल्याची शंका ठाकरे गटाला आली। गैरप्रकार घडल्याची शक्यता वर्तवत अमोल कीर्तिकर यांनी वनराई पोलिसात तक्रार केली। यानंतर या प्रकरणी या संबंधित असणाऱ्या बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांना असा दावा केला की शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर हे ईव्हीएमला कनेक्ट असलेला मोबाईल वापरत होते। ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी जनरेट करण्यासाठी हा फोन वापरण्यात आला होता, असा धक्कादायक दावा करण्यात आला। तर यावर मुंबईच्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलं। ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपीची गरज लागत नाही, ही चुकीची बातमी आहे। त्याला काहीही आधार नाही। ईव्हीएमला कोणतंही कम्युनिकेशनची यंत्रणा नाही, ही एक फुल प्रूफ सिस्टम आहे, असं सूर्यवंशी यांनी म्हटलंय। टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विट करत स्वतः सांगितलं की ईव्हीएम हॅक होऊ शकतात, ईव्हीएमचा वापर बंद करायला हवा। पण यावरती एनडीए सरकारचे आयटी मंत्री राहिलेले राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांचा दावा चुकीचा असल्याचं म्हटलंय। बाकी तुम्हाला कुणाचं पटतंय, इलॉन मस्क की राजीव चंद्रशेखर? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।